आता पाहूया दिवसभरातल्या टॉप 9 राजकीय बातम्या। बारामतीत नवो महारोजगार मेळाव्याच्या कार्यक्रम पत्रिकेत शरद पवारांचं नाव नाही। निमंत्रण नसतानाही पवार कार्यक्रमाला उपस्थित राहणार। संसद सदस्य नात्याने शासकीय कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहायला आवडेल, पवारांचं पत्र। कार्यक्रम पत्रिकेत वंदना चव्हाणांचं नाव मात्र पवारांचं नाही। सुळेंची टीका, तर सरकारला शिष्टाचार कळत नाही यावरून साहेबांचं मन किती मोठं हे समजतं। रोहित पवारांचं सरकारला खोचक टोला। एक तर त्या संस्थेचे जिथं तो कार्यक्रम घेतला जातोय त्याचे अध्यक्ष आदरणीय साहेब आहेत आणि प्रोटोकॉल म्हणून तिथं असणाऱ्या खासदारांना बोलवलं महत्वाचं असतं, तिथं असं राज्यसभेच्या खासदाराला बोलवलं सुद्धा महत्वाचं असतं, पण ह्या सरकारला प्रोटोकॉल कळत नाही हे साहेबांनी त्या पत्राच्या माध्यमातून दाखवलं असावं असं मला तरी वाटतं। शरद पवारांकडून मुख्यमंत्री शिंदेंचं फडणवीस आणि अजितदादांना जेवणाचं आमंत्रण। बारामतीतील गोविंदबाग निवासानी पवारांकडून जेवणाचं निमंत्रण। भाजपच्या दाव्यामुळे शिंदे गट अडचणीत नाही तर खड्ड्यात पडणार। खासदार विनायक राऊतांची महायुतीमधल्या वादावर प्रतिक्रिया। शिंदे गटाच्या उमेदवारीने 2.5 लाखांनी पडायचं हे ठरवून यावर राऊतांचं आव्हान। शाहू छत्रपतींनी राजकारणात येणं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न, मात्र त्यांनी निवडणुकीला उभं राहू नये असं वाटतं असं म्हणत शाहू छत्रपती निवडणूक लढवण्याच्या चर्चेवर मुश्रीफांची प्रतिक्रिया। त्यांनी गुन्हा दाखल न्यायालयीन लढाई लढणार। सुधाकर बडगुजरांची प्रतिक्रिया। राजकीय सूडबुद्धीने कारवाई। खासदाराची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल, त्यावर काहीही कारवाई नाही। विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न, बडगुजरांचा आरोप। नंतर बेकायदेशीर कृत्य केल्याचा ठपकाटवाद गुन्हा दाखल झाला। राजकीय सूडभावनेतून हा गुन्हा दाखल झालेला आहे। पोलिसांवरती प्रचंड प्रशासनाचा दबाव होता, शासनाचा दबाव होता। राजकीय हेतूने बडगुजरांवर कारवाई। बडगुजर ज्या कार्यक्रमाला गेले होते त्याचं आयोजन भाजप पदाधिकाऱ्याचं, त्याच्यावर कारवाई नाही। 2 दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर कारवाई। भीतीपोटी ही कारवाई, संजय राऊतांचा आरोप। अत्यंत सूडबुद्धीनं राजकीय हेतूनं प्रेरित होऊन गुन्हा दाखल। खरं म्हणजे ज्या कार्यक्रमाला बडगुजर गेले होते त्या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलं। विनोद पाटलांकडून मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल। 10% मराठा आरक्षणाबाबत सुप्रीम आणि हायकोर्टात कॅव्हेट। शासनावर अवलंबून न राहता समाजाचं म्हणणं ऐकण्यासाठी कॅव्हेट दाखल।